पायी रस्ता ओलांडताना विद्यार्थ्याचा मोटरसायकलच्या धडकेने अपघातात मृत्यू। नाशिक त्र्यंबक रोडवर संदीप फाउंडेशन कॉलेज समोर कॉलेजचे विद्यार्थी पायी रस्ता ओलांडत असताना केटीएम कंपनीच्या दुचाकी MH15 GY 5362 दुचाकीने भरधाव वेगात धडक दिल्याने आंध्र प्रदेशातून शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी नाव वेलपुला पूर्णाव मशी हा 22 वर्षीय युवक जागीच ठार झालाय। अपघातग्रस्त विद्यार्थ्याला जिल्हा शासकीय रुग्णालय येथे नेण्यासाठी 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला फोन करून देखील रुग्णवाहिका उशिरा आल्याने विद्यार्थ्यांनी मात्र नाशिक त्र्यंबक रस्ता बंद केला होता। हा विद्यार्थी संदीप फाउंडेशन मधलाच असून देखील कॉलेजमध्येच असणारे ॲम्ब्युलन्स यांना उपलब्ध करून देण्यात आले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणखीनच संताप झाला होता। दुचाकीवरील दोन्ही युवकांना जबर मार लागलेला असून त्यांना देखील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांची प्रकृती देखील चिंताजनक सांगण्यात येत आहे। विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण विद्यार्थी मात्र अतिशय आक्रमक झालेले होते। सदर अपघाताची तक्रार त्र्यंबक पोलीस स्टेशनमध्ये दाखल असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक KB अहिरेसह पोलीस हवालदार SN निंबेकर करीत आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग त्र्यंबकेश्वर।